सरकारी योजना ज्या आहेत, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अनेक सरकार योजना सर्वसामान्य घटकांपर्यंत, जनसामान्यांसाठी काही योजना जाहीर करत आहे आणि त्याची अंमलबजावणी पण सुरू आहे। त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं, सरकारने केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवणं, याकरता खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवदूत ही संकल्पना पुढे आलेली आहे आणि त्याकरता ही बैठक होती। त्यांना मार्गदर्शनाकरता बैठक होती। सरकारने केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमचे शिवदूत करणार आहेत आणि त्यांचा आज मेळावा या ठिकाणी संपन्न झाला। मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या वारंवार भेटी होत आहेत, समोर निदर्शनास आलेलं आहे। येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे आपल्यासोबत पाहायला मिळतील का? हे बघा, आपण पाहताय जी काही इंडिया आघाडी आहे, उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांच्यासुद्धा बैठका होत आहेत। त्यांची युती होणार आहे का? त्यांची जर तशा पद्धतीने युती होणार असेल तर राज ठाकरे कामानिमित्त त्या ठिकाणी भेटले गेले होते। ते मुख्य नेते असतील आमचे, ते यासंबंधी निर्णय घेतील। त्या बैठकीमध्ये काय घडलं हे आम्हाला माहिती नाही, त्यामुळे त्याविषयी काय बोलणं मला काही उचित वाटत नाही। सर, तुम्ही पदाधिकाऱ्यांची कान टेकले, म्हणजे इकडे मतभेद नाही आहेत, मतभेद जे असतील ते मित्र म्हणजे मतभेद आहेत कार्यकर्ते, हे बघा, मान्य करता तुम्ही? एका घरात जेव्हा 4 भाऊ राहतात तेव्हाही त्यांचे वैयक्तिक मतभेद असतात। बायका मुलांचं, नवऱ्या बायकोचं सुद्धा वेगवेगळे मतभेद असतात, परंतु घर एकत्र असतं। तसं घर एकत्र आहे, पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं हे सांगणं ॲज अ नेता म्हणून, ॲज अ संपर्क प्रमुख किंवा संपर्क नेते म्हणून आमचं काम आहे। सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे, ते मार्गदर्शन आम्ही केलेलं आहे। सर, आपण खासदार साहेबांची आमदार उमेदवारी जवळपास घोषित केली, ते खासदार आमचे आहेत आता आगामी काळासाठी। तर दुसरीकडे भाजप, ते शिवसेने, हे बघा, युती आहे, प्रत्येकजण आपल्या कार्यकर्त्यामध्ये प्रोत्साहन आणण्याकरता ते कुठल्या दृष्टीने त्यांना काय म्हणाले ते आम्हाला माहिती नाही, तुम्ही म्हणताय, परंतु या ठिकाणी आत्ताचे ते शिवसेनेचे खासदार आहेत, शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, त्यामुळे भविष्यातले सुद्धा ते आमचेच खासदार आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।